नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आनंदाचा स्रोत तर तुमच्या जवळ आहे, अन्यत्र त्याचा शोध घेणं केवळ व्यर्थ आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. येलकीपूर्णाच्या महाराजांवर गंभीर आरोप लावले आहेत. या आरोपांचं खंडन सिटी न्यूजशी बोलताना महाराजांनी केलं आहे. आपल्याला खंडणी मागितली गेली आहे व खंडणी न दिल्याने हे आरोप केल्याचे महाराजांनी सांगितलं. तसंच तशी तक्रार त्यांनी आसेगाव पूर्ण पोलिसांकडे केलेली आहे. परिसरातील नागरिकांनीही महाराजांवरील आरोपांचं खंडन केलं आहे. येलकीपूर्णा येथील मुरलीधर महाराजांनी अनुयायांचं शारीरिक शोषण केल्याचा आरोप एका सामाजिक संघटनेनं केलाय. महाराजांचा शारीरिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या संदर्भात सिटी न्यूजने सत्यता जाणून घेण्यासाठी 1 डिसेंबर रोजी मठाला भेट दिली. त्यावेळी मुरलीधर महाराजांनी सारे आरोप फेटाळले. मी त्याचं ते लिहिलेलं आहे रिपोर्ट पोलीस स्टेशनला आपण बघू शकता किंवा एक मी तुमच्याकडे देतोय आणि त्याचा खुलासा तुम्ही करू शकता. खुलासा म्हणजे मी काल बोललो की या शफिक राजांनी जे मला खंडणीसाठी 8-10 दिवसाआधी त्यांनी ती चित्रफीत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की तुम्ही मला 10 द्यावे अन्यथा मी सर्व व्हायरल करणार काय नाही. म्हणून त्यांनी काय केलं, कुठून केलं, त्यांनी केलं, कोणी केलं याचा पुन्हा तपास व्हावा. आणि मला असं वाटते की मी आता 4 तारखेपासून बैतूलला सत्संगाला जाणार. सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे मला जावं लागेल. पण त्याच्या आधी मी पत्रकार परिषद घेऊन जेवढे काही माझ्यावर आरोप होण्याचा हा प्रयत्न करीत आहेत हे लोक शिंतोळे उडवत आहे. मी दुःखाची बाब अशी ऐकतो आहे की मी अजूनही गुन्हेगार नसतानाही माझं चॅनलवर जे दाखवण्यात येते काय असं मी ऐकतोय. मी टीव्ही आणि पेपर वगैरे वाचत नसतो, पण आता हे मी असं ऐकतोय की ते चॅनलवर देखील काय कोणतं TV9 वर दाखवत आहे म्हणते की काय. पण हे काय माझा गुन्हा सिद्ध झाला असेल, मी गुन्हेगार आहे, माझ्याविषयी कुठली तक्रार आहे, तर हे म्हणजे दुःखद बाब आहे की काय सूडपणे हे चॅनलवाले माझ्या असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की काय नक्की हे. आणि म्हणून याची नक्की काय ते असं व्हावं त्यासाठी मी येत्या 1-2 दिवसात पत्रकार परिषद पण घेऊन आणि हे जे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत याचं सरळ काय आहे ते सूर्य आणि जयदर्थ व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतोय. सर, अभी आपने बोला कि चैनल वाले जो मुझे गुनहगार ठहरा रहे हैं, ये मुझे दोषी पा रहे हैं, तो मीडिया आपको कहीं भी दोषी नहीं, बिल्कुल नहीं, फिर नहीं दिखाना चाहिए ना. पक्ष है जैसा कि कंप्लेंटर है फला आदमी ने आपके खिलाफ बिल्कुल ठीक FIR लॉन्च किया है. हाँ. आपने उसके खिलाफ, तो हमारा काम है पारदर्शिता. आपका जो भी पक्ष है वो हम समाज के बीच में अपने दर्शकों के बीच में रखना चाहते हैं और उनका भी, यानी मीडिया यहाँ कहीं आपको ये मेरे लिए सहायभूत है जैसे आप लोग हैं, लेकिन मैं चाह रहा हूँ दुख की बात यह है कि क्यों वो दिखाया जा रहा है. सर, सूत्रों के हवाले में ये भी पता चला है कि जो उस वीडियो में है वो वीडियो में जो महिला है पहले यहाँ मठ में आके गायन करती थी. वो 3 महिलाएं हैं, उनका नाम तो काल्पनिक नाम लूंगा मैं उनका. एक राधा है, एक कृष्णा है और जिसमें से एक अमरावती में अभी सत्संग वगैरह करते हैं. ऐसे 3 महिलाएं थी और कहीं ना कहीं अभी वो पास ही पड़ोस के गांव में वो लोग रहते हैं. अभी वो 10 साल से वो आपके मठ में आते थे. इस पे क्या कहेंगे? हाँ, तो मैं कभी संगीत का गुरु नहीं रहा, लेकिन संगीत का शौकी रहा. और लड़कियां मेरे पास पढ़ती थी ये बात नहीं है, या मैं किसी को पढ़ाता हूँ ये भी आज तक नहीं है. हाँ, मैं संगीत गाता हूँ, इतना सत्य है. और संगीत के माध्यम से लड़के लड़कियां जो भी आना चाहे जाना चाहे, लेकिन मैं पढ़ाता हूँ ये बात कभी नहीं है. ये जो 3 वीडियो
वीडियो में भी जो दिखाया जा रहा है उसमें वो जो एक महिला है, जो भी महिला है, हाँ। वो यहाँ आती थी मठ में 10 साल पहले, 10 साल से रेगुलर यहाँ आ रही थी। फिर ऐसा क्या कारण हुआ कि इतना बड़ा आरोप उसने आप पे जड़ दिया? नहीं, कभी उनकी कोई तकरार या शिकायत या कोई यदि है, मैं वही तो चाह रहा हूँ। एक बात ऐसी हो रही है कि एक ऑथेंटिसिटी बोलिएगा उसको कि आपका चेहरा भी वो वीडियो से मिल रहा है, हम बोल रहे नहीं आप ही है, वो तो फॉरेंसिक लैब में पता चलेगा आप है या कोई और। हाँ जी। और जो लड़कियां महिलाएं हैं वो भी सेम हूबहू वैसी है जैसे आप दिखते हो, तो इसमें कहीं ना कहीं तो प्रश्न उठता है ना इस चीज को। जो भी, मैं उसको सिरे से नकार रहा हूँ और चाहता हूँ कि इसकी जांच होनी चाहिए। मैं उससे नकार। सहयोग के लिए आप या फिर इतना विलम्ब, यानी 10 दिन कोई आपको टॉर्चर कर रहा है, आपसे पैसे मांग रहा है, फिर भी आपने 10 दिन तक उसको मात्र 8 दिन हुई और स्वाभाविक मेरे बाहर प्रोग्राम भी बने रहते, तो उस व्यस्तता में भी मैं गत 1-2 दिन में मैं जाने वाला था और कल मैं पुलिस स्टेशन जाकर भी आया। गरिमा का सवाल है ना। हाँ जी। तो फिर इतना विलम्ब होने का विलम्ब आने में लगता है। इस बात को मैं बिल्कुल मामूली सा मान रहा था, क्योंकि जो फरे व्यक्ति ने जो मुझसे मांग की, तो ये रिश्वतखोर व्यक्ति और मेरे पीछे पड़ेगा और मांगेगा और चाहेगा। और अभी भी समझो यहाँ एक राज्य में भी हमारे प्रभाकर महाराज को वो मिले थे, उन्होंने वही बात कही कि भाई हमारी बनी है या नहीं है, वरना फिर मैं और पुनः कर दूंगा। 25 तारीख की बात है। सर आगे एक सवाल पूछूंगा, हाँ जो महिला है उस वीडियो में है, छायाचित्र में है, उसे आप जानते हो? मैं वो जो उनका देखा हूँ, वो क्या नाम शफीक भाई ने बताया, वो थोड़े अस्पष्ट रूप में, कल भी आपने जो मुझे बताया था। सिर्फ हमने सिर्फ आपको एक इमेज दिखाया था, वीडियो नहीं दिखाया। हाँ जी, हाँ जी। तो जो वीडियो भी आपने देखा है, हाँ, तो वीडियो में हूबहू वो महिलाएं मिलती जुलती है, तो मिलती जुलती तो लगती है, मिलती जुलती सी लगती है मुझे भी। मैं देख रहा हूँ ना, मैं भी मिलता जुलता सा लगता हूँ, लेकिन मैं उसकी क्लियरिटी को यानी मैं साबित नहीं कर सकता कि ये हो, मैं वही हो सकता। जो महिलाएं आप उनको नहीं जानते? जहाँ तक बासी के गांव में रहती है सर? नहीं है ना, इधर में जो उनमें है, तो यहाँ पे उनके बगल में मकान भी बने हुए हैं, यानी बस्ती के बाहर में। उन्हें ये कंप्लेन करना चाहिए था ना, जिसने आपसे जिस पैसों की आपसे मांग की है, 10 लाख रुपए आप बोल रहे हैं, ये उन्हें खबर नहीं, उन्हें पता होना चाहिए ना, क्योंकि उनकी भी इज्जत दाव पे लगी ना सब। उनका हाँ वीडियो जी, आपके साथ में दर्शाया गया है, जी, तो कहीं ना कहीं आपने उनको साथ में ले जाके कंप्लेन करना चाहिए। बिल्कुल सत्य है। इसको थोड़ा हमारी ओर से विलम्ब, ज्यादा नहीं, क्योंकि 8 दिन पूर्व की बात रहने से इसको मैं 1-2 दिन में करने ही वाले थे, लेकिन मेरे अपने प्रोग्राम की व्यस्तता और मैंने उसको अधिक सीरियस न लिया, एक कारण हुआ। आपका केस तो और स्ट्रांग होगा ना सर, जब आपकी गरिमा पे कोई लांछन लगा रहा है, हाँ, वो महिलाएं भी जहाँ पे उन पे भी लांछन लग रहा है, तो उन्होंने आपने उन्हें साथ में लेके एक FIR लॉन्च करना चाहिए था जी। इस चीज को लेते हुए। नहीं, जहाँ तक हम क्योंकि हमको इतना नॉलेज भी नहीं है, देहाती लोग हैं, जितनी लंबी चौड़ी बातें हैं, जितना आप लोग जानते उतना हम नहीं जानते, लेकिन बावजूद भी जैसे आप लोगों से मशवरा करने में हमको इतना समय लग गया, यानी कि 8 दिन लग गए, अधिकतम नहीं लगे। अभी आगे क्या करेंगे आप? उन सब महिलाओं को लेके एक FIR लॉन्च करोगे या? बिल्कुल वो होना ही चाहिए। तो महिलाओं के नाम जान सकता हूँ मैं आपसे? वो ज्यादातर मुझे खबर नहीं है ना, मैं स्पष्ट रूप में कह रहा हूँ। है नाम दिया हुआ है। अच्छा, एक मोना है, अच्छा, और एक बाली, ऐसा कुछ तो भी नाम है। थोड़ा प्रोनाउंसिएशन क्योंकि वो संस्कृत नाम होने की वजह से थोड़ा सा प्रोनाउंसिएशन में दिक्कत आती है। ये नाम है उन तीनों। ठीक है ना, जो भी है, तो वो जो आपने नाम है वो नाम सही गिना है, लेकिन उनके द्वारा यदि उनकी उसमें है तो वे लोग ही उनके प्रति FIR दायर करेंगे। आप उनको साथ में लेके FIR लॉन्च करोगे? निश्चय होगा। यही आशा करते। प्रशस्त परिसर, आश्रमासमोर 4 व्हीलर असा सारा थाट आश्रमात होता। महाराजांनी सारे आरोप फेटाळले असले तरी शारीरिक शोषणाचं हे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं। सिटी न्यूजची चमू 2 डिसेंबरला ही येलकीपूर्णा येथील मठात गेली असता आश्रमासमोरील 4 व्हीलर गायब झालेली दिसली। MH27 AR 9200 क्रमांकाच्या या 4 व्हीलर बाबत विचारणा केली असता प्रभाकर देशमुखांनी मठाच्या कामासाठी ही गाडी नेली असल्याचं सांगण्यात आलंय। महाराजांचा पक्ष येलकीपूर्णाच्या सरपंचांनी व लोकांनी मांडला, मात्र महाराजांनीच त्यांना मॅनेज केलं असल्याचं दिसून आलं। सर्वांनी महाराजांचाच पक्ष घेतला। कल हम लोग आए थे, येलकी ये गांव है अमरावती से 29 किलोमीटर की दूरी पे। यहाँ एक मठ है, मठ के जो महाराज के जो खिलाफ FIR दर्ज की गई थी आसेगांव पूर्णा में, उसी का क्या है वो जानने के लिए हम लोग इस आश्रम में आए थे। कल भी हम लोग यहाँ आए थे, कल भी हमारी महाराज जी से कुछ बात हुई। आज भी हम वो महाराज जी से बात करने के बाद में यहाँ के जो पूर्णा नगर के जो सरपंच है इनका भी पक्ष जानना है। सर, स्वामी जी के बारे में जो ये आरोप लगाया गया है कि अश्लील वीडियो जो बाहर आया वायरल हो रहा है या कंप्लेंट नहीं, क्या कहेंगे इस बारे में? तो इस बारे में मेरा कहना ऐसा है कि भाई आज तक जिस तरह मेरी 35 साल की उम्र है,
35 साल की उम्र में मैं समझो 15 साल से 10 साल से यहाँ जुड़ा हूँ, तो मेरे को ऐसी महाराज की कोई ऐसी इस प्रकार की मेरे को हरकत आज तक महाराज की दिखी नहीं। लेकिन जो वीडियो है, वीडियो तो आया है, वीडियो में हूबहू स्वामी जैसा चेहरा और जो यहाँ जो शिक्षिकाएं थी या जो संगीत सीखने थी वो भी शक्ल हूबहू मिलती है, तो फिर क्या कहेंगे? तो इसके मेरा कहना ऐसा है कि आप जो सीसीटीवी फुटेज है वो जरा पुनः मुंबई जाके आप चेक करते ना उसको। नहीं सर, वो तो फॉरेंसिक लैब का काम है, लैब चेक होने के बाद जो भी होगा, दूध का दूध और पानी का पानी तो होगा ही जी। हाँ, महाराज अगर दोषी होंगे तो जो होगा महाराज का होगा, नहीं तो जिसने ये कंप्लेंट करी उस पर एफआयआर दर्ज होने को ना, ऐसा हमारा ये है। असं वाटते का हे बाबाजी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे कोणतरी खोडसारपणा करून। हम महाराज जी से दरअसल 20 साल से जुड़े हुए हैं। हमारे गांव में 10 साल से सप्ताह हुआ महाराज जी का, और हमारे बच्चे, हमारी बीवी और सब जो भी संबंधी आते हैं हम महाराज जी से जुड़े। अभी तक महाराज जी से हमको ऐसा कुछ नहीं लगा कि भाई कुछ गलत महाराज ने किया होगा, क्योंकि महाराज हमको सब सलाह की सलाह देते, आर्थिक हो, मजबूरी हो, किसी कुछ बीमारी हो, सब कर महाराज हमको सलाह देते हैं। और हम यहाँ पे बहुत सालों से जुड़े हुए, हमारा मतलब हम बचपन से आते जाते रहे यहाँ पे। तो ये जो भी है महाराज पे जो भी आरोप हो रहा है ये सब झूठा है, हम देखते आए हैं, ऐसा कुछ भी नहीं है, ये सब झूठी अफवाह है। बस इतना ही बोलूंगा, वो मतलब कार्रवाई होने को ना इस पे जिसने ये झूठे आरोप फैलाए हैं। हमारे को कुछ मालूम ही नहीं, आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही आमच्या कानापर्यंत आलेलं नहीं है। इसे का आज मैंने पेपर में पढ़ा और उसके हिसाब से तो मैंने आज तक जो ये कार्य इसमें पेपर में आया वो मैंने आज तक वहां देखा नहीं मठ पर, और कभी ऐसा किस्सा मेरे निगाह के सामने आया भी नहीं और हमने देखा भी नहीं। अब संस्था के अभी सभी पदाधिकारी जो भी है अभी कार्यरत, उनसे मैं सलाह मसौला करूंगा, उसके बाद फिर आपको बताऊंगा क्या उसकी प्रक्रिया होती करके। एका मुलीने व्हिडिओमधील व्यक्ती मुरलीधर महाराजच असल्याचा दावा केला आहे व महाराज तसे असल्याची ही पुष्टी तिने केली आहे। ये जो फोटो दिखी है ये महाराज की है, और ये जो लड़कियां है ये भी उसी गांव की है इनकी। ये संत मुरलीधर महाराज इनकी फोटो। हाँ, मैं एक इनके साथ कह सकती हूँ, यही है महाराज। गावातील लोकांशी सिटी न्यूजने संपर्क साधला असता महाराजांच्या रंगेलपणाबाबत त्यांनी पुष्टी केली, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। मुरलीधर महाराज तांत्रिक असून ते हिप्नोटाईज करत असल्याचंही पुढे आलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात महिला पोलीस अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले असून महिला पोलीस अधिकारी या संदर्भात कसून तपास करत आहेत। नासेगांव में अपना एक थर्ड पार्टी ने कंप्लेंट दाखिल किया है कि पुलिस नासेगांव अंतर्गत एक गांव है, वहां पे उस मठ में कुछ लेडीज का अपना सेक्सुअली हैरेसमेंट किया जा रहा करके। इस मैटर में सर हमने अभी एक चौकसी अर्ज दाखिल किया है और उस मैटर में इंक्वायरी चालू है। अभी तक कोई भी विटनेस हमारे सामने नहीं है। लगभग 1.5 साल पहले की वो सीडी है, 1.5 साल से अभी तक कोई सामने नहीं है। और आने वाले समय में आज कल या कभी भी कोई कंप्लेंट देता है उस मठ के खिलाफ तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी सर। उसी तरह का जो कंप्लेंट के अधिपति थे उनका भी बोलना था कि मेरे को प्रेशराइज किया जा रहा है, मेरे को ब्लैकमेल किया जा रहा है, तो उनकी कंप्लेंट के ऊपर भी हम अपना इंक्वायरी कर रहे हैं सर। जो भी मैटर सामने आएगा वैसे में कार्रवाई हो जाएगी सर पुलिस नासेगांव से। सर कल उन्होंने अपने रिपोर्ट दर्ज कराने से ज्यादा उन्होंने कल अपने स्टेटमेंट में बयान दिया है कि सर इस तरह से मेरे पर प्रेशर था, लेकिन वो प्रेशर 10 से 15 दिन पहले या 1 महीना पहले जो भी समय था तब क्रिएट किया गया और तब से पुलिस स्टेशन में उन्होंने अप्रोच नहीं किया। तब वो सच बोल रहे कि झूठ बोल रहे, वो वेरीफाई करना चालू है सर। अभी मुरलीधर महाराज हे सत्संग करतात, रामायण भागवतावर प्रवचन करतात। सत्संग करणाऱ्या महाराजांचं हे वर्तन अत्यंत लज्जास्पद आहे, तर धार्मिकतेला काळीमा लावणारं आहे। संत म्हणून लोक त्यांना पूजत होते ते भोंदू निघाले आहेत। या प्रकाराने त्यांची बाबागिरी संपुष्टात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। तक्रारदाराकडील 2015 व 16 या वित्तीय वर्षात केलेल्या कामकाजाच्या परीक्षण अहवालात कमीत कमी त्रुटी काढण्याकरता निधी लेखा विभागाचे वरिष्ठ लेखा परीक्षक 43 वर्षीय संतोष रामकृष्ण लहाने यांनी 5,000ची लाच तक्रारदाराला मागितली। तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी क्रमांक 1 संतोष लहाने व आरोपी क्रमांक 2 राजेश राऊत यांना पकडण्यासाठी जाळं टाकलं, मात्र त्यांना संशय आल्याने तक्रारदारांकडून त्यांनी लाच स्वीकारली नाही। नमूद आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येते, त्यांची चौकशी होते।
बिच्छू टिकडी येथे राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीची नोकरी देण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये विक्री करण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्यानं टोळीच्या सूत्रधाराने माणुसकी दाखवून मुलीला परत पाठवलंय. गेल्या 1 वर्षांपासून हे रॅकेट सक्रिय असून 3 ते 4 मुलींची विक्री करून त्यांचं लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी या प्रकरणी 2 महिलांना अटक करून 366, 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिलांना 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर गुजरातमधील आरोपींना आणण्यासाठी फ्रेझरपुरा पोलिसांची चमू रवाना झाली आहे. शहरातील मुलींची गुजरातेत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या प्रकरणी 2 महिलांना अटक करून 366 व 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिच्छू टेकडे येथे राहणारी 17 वर्षांची मुलगी 10 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. कॅटरिंगच्या कामासाठी बाहेरगावी जाते म्हणून सांगून निघून गेलेली ही मुलगी परत न आल्याने तिच्या आईने 21 नोव्हेंबरला फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केलं असता ती गुजरातेत असल्याचं उघड झालं. ही मुलगी एका महिलेच्या संपर्कात होती. 22 नोव्हेंबरला पोलिसांनी एक टीम गुजरातला चौकशीसाठी पाठवली. पोलिसांनी चौकशी केली असता इक्बाल, राजू पटेल, सलीम अधिक 1 या 4 जणांकडून 80,000 रुपये घेऊन 2 महिलांनी मुलीला विवाहासाठी विकल्याचं उघड झालं. मात्र प्रजापती नामक इस्माने या मुलीची टीसी पाहिली असता ती अल्पवयीन असल्याचं उघड झाल्याने तिला बडनेराला आणून सोडलं. 25 नोव्हेंबरला ही मुलगी घरी परतली. पोलिसांनी तिला ठाण्यात बोलवून तिची चौकशी केली असता सुरत येथे नोकरी लावून देते असं सांगून 4 मुलांसोबत या महिलांनी आपल्याला पाठवलं अशी माहिती तिने दिली. तेव्हापासून ही मुलगी इक्बालच्या घरी राहत होती. 2 महिला मुली विकण्याचा व्यवसाय करत असून 1 वर्षांपासून त्यांचं रॅकेट सक्रिय असल्याचं ही मुलगी परत आल्याने उघड झालं. शिवाय यापूर्वीही त्यांनी 3 ते 4 मुलींची विक्री करून त्यांचे विवाह लावून दिले आहेत. पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली असून 366 व 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 21 तारखेला अल्पवयीन मुलगी पळून गेल्याचा रिपोर्ट दिला होता. बिच्छू मुलगी पळून गेल्याचा रिपोर्ट दिला होता. त्यावरून आम्ही 363 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास केला असता बिच्छू टिकडीतील 2 लेडीज 2 महिलांनी त्या मुलीला गुजरात येथे बोईसर, बडोदरा, सुरत या भागात नेऊन 80,000 रुपयाला विकले होते. नंतर आमची पूर्ण मी टीम पाठवली. टीम नंतर आम्हाला असे स्पष्ट झाले की तिथले ते 4 ते 5 लोकांनी त्या मुलीला 80,000 रुपयाला खरेदी केले होते. पण त्या मुलीचे वय कमी असल्यामुळे 17 वर्ष वय असल्या कारणाने ते मुलगीला त्या लोकांनी परत आणून सोडले. आम्ही त्या मुलीची पूर्ण तपासणी केली, बयान घेतले. त्यांनी सांगितले की मला बिच्छू टेकडी येथील या 2 बायांनी जॉब लावून देतो या बहाण्यानं त्याला तिकडे नेऊन 80,000 रुपयाला विकले होते. आणि आम्ही त्या दोन्ही बायांनी ताब्यात घेतलेल्या ते आमच्या पिशारमध्ये आहेत. इतर आरोपींच्या शोधसाठी आमची टीम बाहेर राज्यामध्ये रवाना झालेली आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही त्यामध्ये तपास करीत आहे. ज्या कुणाच्या अल्पवयीन मुली अशाच कुठं काही बाहेर निघून गेल्या असतील किंवा विकले गेले असतील अशी माहिती असेल तर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा. सर ये कितने सालों से चल रहा था ऐसा? अंदाजे 1 वर्षापासून चालू आहे. और सर इससे कुछ 2 के बाद और कुछ कबूली दी है? इससे पहले भी लड़के आम्ही पता आहे की 3-4 मुलींचे आम्ही लग्न लावून दिले तिकडे सुरतमध्ये नेऊन. पण त्या वयस्कर मुली होत्या आणि त्या तिकडे सुखाने राहतात असं त्या सांगत आहेत. पण आम्ही त्याबद्दल चौकशी करू आणि त्यामध्ये काय सिद्ध होते आम्ही मग सर्व आम्ही तुम्हाला जनतेसमोर आणू. इक्बाल, राजू पटेल, सलीम, प्रजापती हे दलाल असून विदर्भातील मुली गुजरातेत विकून त्यांचे विवाह लावून देण्याचा धंदा आहे. त्यांना अमरावतीतील या 2 महिलांची ही साथ आहे. या 2 महिलांना फ्रेझरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर या 4 व्यक्तींना पकडण्यासाठी पोलीस गुजरातेत रवाना झाले आहे. पीएसआय गीते, पीएसआय अयूब शेख यांच्यासह 4 कर्मचाऱ्यांची चमू गुजरातेत गेली आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अविकसित विदर्भ मराठवाड्याचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर असून उद्योगांना चालना देण्यात येते. या संदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं.
आंतरविभागीय समिती विदर्भ व मराठवाडा टेक्सटाईल ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं. आणि आम्ही 15 सेक्टर आयडेंटिफाय केले की ज्याच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये औद्योगिक विकास होऊ शकतो. त्यापैकी टेक्सटाईल हा विषय, या विषयाचा चेअरमॅन मी आहे, माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. म्हणून मी विदर्भ आणि मराठवाड्यातील टेक्सटाईल या विषयाशी संबंधित 5 स्टेक होल्डर आहेत. म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी, जिनिंग प्रेसिंग, त्याच्यानंतर धागा बनवणारे स्पिनिंग मिल, त्याच्यानंतर विविंग कपडा बनवणारे आणि नंतर गारमेंट, या 5 वेगवेगळ्या सेक्टरच्या लोकांशी चर्चा केली, त्यांच्या मिटिंगा घेतल्या. या कमिटीचे जे मेंबर सेक्रेटरी आहेत, धर्माधिकारी साहेब, जॉईंट डायरेक्टर आणि पुरी साहेब यांनी मला मदत केली. आम्ही सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या आणि त्याच्यानंतर मग असं ठरलं की या सगळ्या स्टेक होल्डरचा एक दिवसाचा सेमिनार करायचा आणि तो अमरावतीत आज घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, जिनिंग प्रेसिंगचे प्रतिनिधी, स्पिनरचे प्रतिनिधी, कपडा मिलचे प्रतिनिधी आणि गारमेंटचे प्रतिनिधी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातले एकत्र केले आम्ही. आणि मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहे, मोठे उद्योजक आहे, म्हणजे आपल्या अमरावतीचे श्याम इंडो फॅब असेल, त्याच्यानंतर VHM असेल, त्याच्यानंतर सियाराम असेल, याचे मालक इथे होते. त्याच्यानंतर इंडोरामाचे प्रेसिडेंट इथे आलेले आहेत. साधारणतः कोणत्या विषयावर चर्चा झाली? या सगळ्या विषयांमध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये विदर्भामध्ये आज कापूस उत्पादन होते आणि जिनिंग प्रेसिंग आहे. परंतु याच्यापुढे जो विषय आहे म्हणजे स्पिनिंग असेल, विविंग असेल आणि गारमेंट असेल, हे इथे विदर्भात डेव्हलप कसं होईल, मराठवाड्यात डेव्हलप कसं होईल, रोजगार कसा मिळेल, आपल्या मुलांना याच्यामध्ये नोकऱ्या कशा मिळतील, छोटे छोटे उद्योग कसे लागू शकतील, या दृष्टिकोनातून याच्यावर चर्चा सुरू आहे. याच्यात सरकारच्या विविध योजना कोणत्या आहेत टेक्सटाईलसाठी, त्याच्यावरही आता 3ऱ्या सत्रात चर्चा होणार आहे. आता जे दुसरं सत्र होतं त्याच्यामध्ये डिमोनटायझेशन आणि GSTमुळे विदर्भाला काय बेनिफिट, याच्यावर चर्चा झाली. याच्या आधी फायबर टू फॅब्रिक याच्यावरही चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक इथे आले. म्हणजे क्रीम उद्योजक, छोटे उद्योजक, मोठे उद्योजक, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, ऑर्गॅनिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सगळे मोठ्या प्रमाणात इथे हजर होते आणि त्यांनी अतिशय चांगली साधक बाधक चर्चा सध्याही सुरू आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स भेटला. म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की 100-125 लोक येतील, 200 पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. फ्रेझरपुराची रहिवासी मुबेशराफ फातिमा उर्फ मासूम ही 8व्या वर्गात शिकणारी मुलगी 1 डिसेंबरपासून बेपत्ता झाली आहे. शाळेत जात नाही म्हणून रागवल्याने ती घरातून निघून गेली अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तिचा वर्ण सावळा, उंची 4.5 फूट, चेहरा लांबट, केस लांब, कथ्या रंगाचं लेगिन तिने घातलं आहे. क्रीम रंगाची सँडल तिने घातली आहे. ही मुलगी आढळल्यास नागरिकांनी फ्रेझरपुरा पोलिसांशी संपर्क साधावा अथवा अनवर हुसेन, मोहम्मद हुसेन यांच्या 72 76 31 41 72 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी लढा संघटनेनं केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. शेतकरी अन्नदाता आहे, परंतु सरकारच्या धोरणामुळे उपेक्षित राहतोय, तेव्हा त्यांना कर्जमुक्तता देण्याची मागणी लढा संघटनेची आहे. शेतकरी शेती पिकवतो म्हणून देश जगतो आहे. देशात प्रचंड प्रमाणात परकीय चलन सुद्धा मिळवून देतोय, परंतु सरकारच्या धोरणापायी आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. शेती करूनच शेतकऱ्यांना आपली उपजीविका करावी लागते, त्याला ठोस पर्याय देखील नाही. तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी लढा संघटनेनं केली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 10 पोलीस ठाण्यांपैकी अधिकतर ठाण्यांमध्ये पीआयची कमतरता आहे. काही ठाण्यांमध्ये पीआयचे पद रिक्त आहेत, तर काही ठाण्यांमधील ठाणेदारांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलंय. शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 10 पोलीस ठाणे आहेत. या 10ही पोलीस ठाण्यात निरीक्षक पदावरील व्यक्तींची कमतरता आहे. काही ठाण्यात पोलीस निरीक्षकच नाही, तर काही ठाण्याचा पदभार प्रभारींकडे सोपवण्यात आलाय. गुन्हे शाखा, राजापेठ व भातकुली ठाणे येथील पीआयचं पद रिक्त आहे. राजापेठचे मानकर यांना आयुक्तालयाशी संलग्न केल्याने हे पद रिक्त झालंय, तर गाडगेनगर, वलगाव, नागपुरी गेट व फ्रेझरपुरा या ठाण्यांचे ठाणेदार प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील 10 ठाण्यांपैकी 3 ठाणेदारांचे पद रिक्त, तर 4 ठाण्यांचे निरीक्षक प्रभारी आहेत. केवळ 3च पोलीस ठाण्यांवर निरीक्षक पदसिद्ध आहेत. अपघाती मृत्यू झालेल्या रुचिता देवानंद नंदागवळी हिच्या कुटुंबाला शासकीय मदत तातडीने मिळावी, अपघाताचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यात यावा अशा मागण्यांचं निवेदन शहरातील सर्व पक्ष व विविध संघटनांनी व नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय.
बडनेरा येथे झालेल्या ट्रक अपघातात रुचिका देवानंद नंदागौरी या बालिकेचा मृत्यू झाला. तिला शासकीय मदत मिळावी, तिच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्यात यावी असं निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. शहरात एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली होती. दिनांक 30/11/2016 रोजी रुचिका देवानंदजी नंदागौडी या मुलीचा एका जळ वाहनाखाली येऊन दुःखद असं अपघात घडलेला आहे. त्याकरिता बडनेरा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी आज येथे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर करीत आहे. त्यात प्रमुख मागण्या असे की बडनेरा शहरात जळ वाहनाकरिता प्रवेश बंदी करण्यात यावी व जे अवैध पार्किंग येथे करण्यात येत आहे, जसे बँका झाल्या, हॉटेल झाले किंवा काही जे शहरातील अतिक्रमण आहे मुख्य रस्त्यावरचे, हे हटवण्याकरिता जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देत आहे. व त्याच प्रकारे बडनेरा शहरात जे ट्रामा केअर हॉस्पिटल आहे ती एक शोभेची वस्तू बनवून ठेवलेली आहे. त्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याकरिता आम्ही सर्वपक्षीय अशी मागणी येथे करीत आहे. आपल्या देशात जसं बेटी बचाव एक आंदोलन फार मोठ्या प्रमाणात चालू आहे व त्या कुटुंबात ती एकुलती एक मुलगी असल्यामुळे आम्ही सर्व मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी याकरिता एक कळकळीची विनंती शासनाला. मैत्री पतसंस्थेनं सर्वत्र आपलं जाळं पसरवलं होतं. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आपला पैसा यामध्ये गुंतवला. मात्र गुंतवणूकदारांच्या हाती धुपाट न आल्याने गुंतवणूकदार तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मोर्शी तालुक्यातील खेड रहिवासी नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. मोर्शी तालुक्यातील खेड येथील नागरिकांनी मैत्रेयी पतसंस्थेविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. पीआय अणे यांची भेट या गुंतवणूकदारांनी घेतली. मैत्रेयी पतसंस्थेविरोधात या गुंतवणूकदारांनी आपली तक्रार दिली. आज ना उद्या पैसे मिळतील या आशेने खेडवासी अद्याप शांत होते, परंतु आता डोक्यावरून पाणी गेल्याने अखेरीस त्यांनीही मैत्रेयी विरोधात तक्रार नोंदवली आहे. या गुंतवणूकदारांच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे रेफर करण्यात येत आहेत. शिवसेना शाखेच्या वतीने कांतानगर येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. नगरसेविका स्वाती निस्ताने, शिवसेना उपशहर प्रमुख अमोल निस्ताने व शिवसैनिकांनी ही महाआरती केली. शिवसेना शाखेच्या वतीनं कांतानगर येथील गजानन महाराजांच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. नगरसेविका स्वाती निस्ताने, शिवसेना उपशहर प्रमुख अमोल निस्ताने, बंडू जामने, मोहन क्षीरसागर, अचल निराळे, संजय देशमुख, अंकुश ढवळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, महिला महाआरतीच्या वेळी उपस्थित होत्या. यावेळी आतिषबाजीही करण्यात आली. नगरसेविका स्वाती निस्ताने व अमोल निस्ताने यांनी महाआरती केली. प्रचाराचा आज एक छोटासा शुभारंभ म्हणून आम्ही या प्रभागातल्या या मंदिरात, गजानन महाराजांच्या मंदिरात आज आरतीचा आरती केली, महाआरती केली. परंतु ज्या वेळेस पक्ष ज्यावेळेस आपल्याला जे काही त्यांचा आशीर्वाद पक्ष ज्यावेळेस देईल त्यावेळेस पुन्हा या ठिकाणी महाआरती करून आम्ही प्रचाराला सुरुवात करू. दिवंगत लक्ष्मीबाई बापूराव तंतरपाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिगणित कॉलनीत रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. तसंच गरिबांना निःशुल्क ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. दिवंगत लक्ष्मीबाई बापूराव तंतरपाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिगणित कॉलनी येथे रोगनिदान शिबिर घेण्यात आलं व गरिबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी डॉक्टर रमेश वाघमारे, दलित मित्र, कमलताई कांबळे, किशोर तंतरपाळे, सुमित मकेश्वर यांच्यासह मोठ्या संख्येनं परिसरवासी उपस्थित होते. मोठ्या संख्येनं नागरिकांनी या रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमात निःशुल्क मॅरेज ब्युरोचं उद्घाटनही करण्यात आलं. एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन पाळण्यात आला. जनजागृतीसाठी सप्ताह पाळण्यात येत असून चित्रप्रदर्शनाचं आयोजन या अंतर्गत इरविनमध्ये करण्यात आलं आहे. सप्ताहांतर्गत रॅलीही काढण्यात येते. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. चित्र प्रदर्शनातून जनजागृती करण्यात येते. जनजागृती मोहिमेअंतर्गत रॅलीही काढण्यात येणार आहे. या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय. एड्स प्रतिबंधच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक पोस्टर प्रदर्शनीचं आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्यापर्यंत म्हणजेच 3 तारखेपर्यंत केलेले आहे. तसेच 5 तारखेला हीच प्रदर्शनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 6 तारखेला टीबी हॉस्पिटलमध्ये याचं प्रदर्शन दाखवण्यात येईल. सोबतच मी जनतेला आवाहन करतो की उद्याला होणाऱ्या जनजागृती रॅलीमध्ये जी रॅली सकाळी 9 वाजता इरविन हॉस्पिटलमधून निघून रेल्वे स्टेशन, राजकमल, जयस्तंभ, मालवीय चौक करत परत इरविन हॉस्पिटलला येईल. या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. तसेच आपल्या घरातल्या ज्या सायकली ठेवलेल्या सायकली आहेत त्या सायकलींना थोडंसं ऑइल करून आणि व्यायामाच्या दृष्टिकोनातून एक सायकल रॅलीचं सुद्धा आयोजन IMAच्या संयुक्त विद्यमाने आम्ही केलेलं आहे. ही रॅली सुद्धा रविवारला सकाळी 8 वाजता IMA हॉलच्या जवळून निघणार आहे. तरी मी जनतेला विनंती करतो की कृपया जनजागृती अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद. पंतप्रधानांनी नोटबंदी केल्याने देशातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार व काळ्या धनाला आळा बसलाय. त्याचप्रमाणे नोटाबंदी पाठोपाठ दारूबंदीची घोषणा करावी अशी मागणी युवा स्वाभिमाननं केली आहे. देश दारूमुक्त झाल्यास युवा वर्ग चांगल्या मार्गाने जाईल, तेव्हा दारूबंदी व्हावी अशी मागणी युवा स्वाभिमाननं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना केली आहे. पंतप्रधानांनी 1000 व 500च्या नोटा चलनातून बंद करून नवीन नोटा सुरू केल्या. त्यानिमित्ताने देशातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार बंद होऊन काळ्या धनाला आळा बसला आहे. याबद्दल युवा स्वाभिमान पार्टीनं प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. महत्वाचा निर्णय म्हणजे देशातील महिलांवर होत असलेला अत्याचार. याचं मूळ कारण आहे देशी दारू. देश देशी दारू मुक्त झाल्यास युवक चांगल्या मार्गावर जाऊन देशाची प्रगती करू शकतील. म्हणून तातडीने देशातील देशी दारू बंदीची घोषणा करण्याची मागणी युवा स्वाभिमाननं केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी पंतप्रधानांना पत्र दिलं आहे. मी युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने माननीय आमदार रविभाऊ राणा व जिल्हा नवनीतजी राणा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष ज्योतिताई सैरिसे, युवा स्वाभिमान संघटनेच्या व सर्व महिलांच्या तळमळीचा विषय म्हणजे हा दारूचा विषय. मोदी सरकारचं आम्ही स्वागत करतो की त्यांनी नोटबंदी केलं, सोन्याला बंदी टाकली, सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर बरोबर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या लेवलवर झाल्या. पैसा मोठ्या माणसाजवळ, सोनं सुद्धा मोठ्या माणसाजवळ. पण सगळ्यात महत्वाचा जो मोलमजुरी जी बाई करते आणि घरी गेल्यानंतर तिचा नवरा जी मजुरी केलेले पैसे सुद्धा हिसकून घेते आणि तिला मारते दारू पिऊन. तर गल्ली बोळ्यातली आणि पूर्ण गल्ली बोळ्यापासून तर दिल्लीपर्यंत पूर्ण दारू बंद करावं एवढी आमची त्यांना मोदी साहेबांना कळकळीची विनंती आहे. महिलांचा तळमळीचा प्रश्न आहे. दारू बंद होईल तर आमची महिला सुखी होईल. महिलांचा हा प्रश्न त्यांच्या दरबारी कलेक्टर साहेबांनी न्यावा एवढीच विनंती करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. अव्यवस्था व मनमानीमुळे नगर वाचनालयाचे संचालक मंडळ दिवसेंदिवस अप्रिय होत चाललंय. विजेचा बचाव करण्यासाठी सर्वत्र CFL LEDचा उपयोग केला जातो. मात्र नगर वाचनालयात आजही मोठमोठे वीज खाऊ जुने बल्बच लागलेले आहेत. ते बदलवण्याची गरज संचालक मंडळाला का वाटत नाही असा प्रश्न आहे. बात बताते हैं आपको अमरावती नगर वाचनालय, करीब 125 साल पुराना अमरावती शहर का नगर वाचनालय इन दिनों किस कदर अपने बुरे हालात पे चल रहा है ये तो नगर के सारे लोग जानते ही हैं. हमारे हजारों की ग्रंथ संपदा यहां समाप्त हुई जा रही है और भारत के माननीय प्रधानमंत्री जी ने दिए हुए आदेश और दी हुई सूचनाओं की स्पष्ट अवहेलना की जा रही है. सारा भारत बिजली बचाने के पीछे लगा हुआ है. CFL बल्ब और उसके पश्चात LED बल्ब सब जगह लगाए जा रहे हैं. लेकिन हमारे अमरावती शहर की नगर वाचनालय माननीय प्रधानमंत्री जी के आदेशों को कोई तवज्जो नहीं देता, उनके उपदेशों पर कोई ख्याल नहीं देता. इसका ताजा उदाहरण बात पता है आपको कि देखिए यहां पर अब भी 100 के और 200 के पावर के बल्ब जलाए जा रहे हैं. ये स्पष्ट रूप से दृष्टिगोचर करता है कि इन्हें
भारत के प्रधानमंत्री के आदेशों की, सलाह की स्पष्ट अवगणना करने की आदत सी पड़ गई है। सारेच कार्यालय एलईडीने जगमगत आहेत. विजेची खपत कमी करणारे हे बल्ब नगर वाचनालयात मात्र कुठेही दिसत नाही. तेथे आजही हजारो वॅट वीज जाणारे बल्ब लागलेले दिसत आहेत. ते बदलवण्याची गरज संचालकांना का वाटत नाही? भारताचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देश विदेशात घडलेल्या महत्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. बघूया आजचा इतिहास काय सांगतो ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. इतिहास के पन्नों में दिनांक 2 दिसंबर 1818 में पहले विश्व युद्ध के भारतीय पहले पायलट इंदरलाल राय का जन्म हुआ. सन 1887 में मामा साहेब विठल लक्ष्मण फड़के का जन्म हुआ. सन 1906 में लोकमान्य तिलक अमरावती पधारे. सन 1911 में ब्रिटेन के राजा पंचम जॉर्ज और मैरी का भारत में आगमन हुआ. 1924 में नगर पालिका अमरावती में माजी गवर्नर को मान पत्र देने बाबत मीटिंग आयोजित की गई. इस मीटिंग में श्री कृष्णदास लड्डा वकील, गोखले, बापट, चांदवासकर, देशमुख, बिजवे, कलोती, संगाप्पा, राधाकिशन, समीरमल, गुलाम मोहम्मद, देवरणकर, वासुदेव, फतेहचंद और गोपीचरण गुप्ता हाजिर थे. सन 1929 में नगर पालिका में सुभाष चंद्र बोस के हस्ते ध्वज वंदन किया गया. सन 1942 में पांडिचेरी में अरविंद आश्रम की स्थापना की गई. सन 1950 में बाल गंधर्व का अमरावती आगमन हुआ. 2 दिसंबर सन 2014 को कलाकार देवेन वर्मा का निधन हुआ. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.